अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेलं आहे। हे माझं वैयक्तिक मत, मात्र पक्षाने विचार करावा असं अमोल मिटकरी म्हणतायत। अमोल मिटकरी यांचं मोठं विधान समोर येत आहे। अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी वक्तव्य केलं आहे। हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे। ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे। तर अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी हे वक्तव्य केलेलं आहे। हे माझं वैयक्तिक मत आहे, मात्र पक्षाने विचार करावा असं सुद्धा मिटकरी म्हणतायत। अजित पवारांकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न केले जात आहेत का अशी चर्चा सध्या रंगताना दिसते। तर नाराजीच्या चर्चांमध्येच दादांच्या विश्वासू सहकार्याचं हे मोठं वक्तव्य म्हणावं लागेल। तर अजित पवारांकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न केले जात आहेत का अशी चर्चा आता यातून बघायला मिळते आहे। तर नाराजीच्या चर्चेमध्येच दादांच्या विश्वासू सहकार्याचं हे वक्तव्य खरं तर मोठं म्हणावं लागेल। अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं असं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलेलं आहे। मिटकरी नेमकं काय म्हणालेत पुन्हा एकदा पाहूया। आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे। ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे।